नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सगळ्यांच्या भरभरून ज्या कमेंट्स येतात मला की मी गाऊन कुठून घेते, नाईटी, तर या ड्रीम वर्ल्ड या शॉपमधून घेत असते. कॉलेज रोडला आहे, नाशिककरांसाठी सांगते. आणि हा आहे महात्मा नगरकडून येणारा रोड आणि दुसरीकडून मी शरणपूर रोड आहे, तिकडून पण येणारा रोड, ह्या दोघं रोडांच्या मध्यभागी हे दुकान आहे. शरणपूर रोडकडून आले तर सागर स्वीटच्या थोडं अजून पुढे जायचं, मग हे शॉप ड्रीम वर्ल्ड लागतं. या दुकानात तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे डिझायनर पण नाईटीज मिळतात. जसं हवं तसं कॉटन, ऑल टाईप्स मटेरियल इथे ॲवेलेबल आहेत. मी त्यांचा नंबरही दिलेला आहे. ज्यांना बाहेरून मागवायचे असतील ना, त्यांनी मागवू शकतात. अगदी उत्तम अशी क्वालिटी असते यांची. मी आतापर्यंत नाशिकमध्ये आल्यापासून ना, म्हणजे सुरुवातीला 2 वर्ष मी दुसऱ्या दुकानातून घेत होती, पण यांच्याकडे जेव्हापासून आले तर माझे सगळे नातेवाईक यांच्याकडे येऊन खरेदी करतात. सगळ्यात महत्त्वाचं तर म्हणजे आपण ज्याही दुकानात जातो ना, ते आपल्याशी कसे बोलतात यावरतीही आपलं परत त्यांच्याकडे जाणं ठरत असतं. इथे जेही नेहमी 2 काका आणि एक दादा असतात, ते अतिशय येणाऱ्या ग्राहकाशी ना प्रेमाने सन्मानपूर्वक वागतात. त्यामुळे ना मला सगळ्यात जास्त हे शॉप आवडतं. सॅटिन मटेरियलचे आहेत, अतिशय सुंदर असे होते, स्मूथ अगदी. आणि कप्तान पण त्याच्या खालचा जो बॉबी प्रिंटचा होता ना, तोही अतिशय सुंदर असा म्हणजे गाऊन आहे. आणि हे पण मला खूप फेवरेट पॅटर्न आहे हा माझा. डेनिमच्या गाऊनना वन पीस सारखेच दिसतात. म्हणजे दिवसा आपण अगदी काही जणांना ना, लहान मुलांना जवळच्या जवळ गल्लीत सोडवायला जायचं असतं ना, तर ते वाटतच नाही की म्हणजे नाईटी आहेत. आणि त्यांच्याकडे ना आपले हे कॉर्ड सेट पण आहेत, अगदी छान छान ज्युलिएट कंपनीचे आहेत, विपुलचे आहेत, मस्तच आहे. हा पण डेनिमचा कॉर्ड सेट मला खूप आवडला होता, छानच आहे. ह्या गाऊनची किंवा कॉर्डसेटची प्राईज ना मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्राईज म्हणाल तर आहे प्राईज, पण ना क्वालिटी अगदी बेस्ट असते. मग त्यामुळे ना म्हणजे प्राईज आपण तितके दिलेले पण काही वाटत नाही, कारण की फार छान क्वालिटी असते यांच्याकडची. आणि हा पण माझा सगळ्यात फेवरेट पॅटर्न आहे नाईट म्हणजे गाऊनमध्ये. हे वर्क हे पण मी खूपदा वापरलेलं आहे. खूप टिकतं हे मटेरियल. आपण कंटाळून जातो, पण ना अगदी शायनिंग वगैरे काहीच जात नाही याची. छान म्हणजे वापरायला एकदम छान असतं. सावलीत टाकायचे, अगदी छान टिकून राहतात. नंतर हे प्लेटमध्ये पण यांच्याकडे खूप ॲवेलेबल आहेत, पण मला प्लेटेड गाऊन जास्त आवडत नाही. मला ना ए लाईन गाऊन आवडतात. ए लाईन मला जास्त छान वाटतात. प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते, म्हणून मी तसं म्हणणार नाही. ज्याला जे आवडेल ते त्याने म्हणजे घालायचं असतं. आणि आपलं प्रत्येकाचा एक ना कम्फर्ट झोन असतो. आपल्याला जे कपडे छान कम्फर्ट वाटेल त्याच्यात, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. मग ते वेस्टर्न असू द्या, इंडियन असू द्या, साडी असू द्या, म्हणजे गाऊन असू द्या, नाईट ड्रेस असू द्या, ते प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार घालायचं असतं. हाही मला खूप आवडला होता, मस्तच होता. लॉंग स्लीव्ज होत्या याच्या. हे होजिएरी मटेरियल होतं, याच्यात भरपूर असे कलर होते, पण मी ना जास्त दाखवायला नाही सांगितले. अनेक प्रकार आहेत, पण ना त्यांनाही खूप म्हणजे घड्या कराव्या लागल्या असत्या. आणि मग मी काय, त्यांच्याकडे ना समोरच्या भिंतीवरती ना खूप सारे असे फोटो लावलेले आहेत. त्याच्यापैकी आपण निवडायचा की कुठला पॅटर्न आपल्याला हवा आहे. हे जयपुरी कॉटन आहे, हे तर माझं खूप फेवरेट आहे. हे सहसा ना वर्षभर मिळतं, पण उन्हाळ्याच्या पूर्वी ना खूप ॲवेलेबल असतात त्यांच्याकडे. आणि हे सगळ्यात आता ट्रेंडिंग असं मटेरियल आहे, कलमकारी. छान असे याचे म्हणजे गाऊन दिसत होते. ओरिजिनल अजून वेगळे आणि मस्तच दिसत होते.
फक्त 650 रुपयाचे होते हे जयपुरी कॉटनमधले. म्हणजे बाकीच्यांच्या किमती तर मी दाखवलेल्याच आहेत. असंख्य कलर, असंख्य प्रकार, नाईट ड्रेस, लहान मुलींचे नाईट ड्रेस इतकं भरपूर अवेलेबल आहे. शूटिंग केली असती तर 2-3 तासही कमी पडले असते आणि ते उत्साहानेही दाखवत होते खूप. उलट मलाच असं झालं होतं की किती घड्या कराव्या लागतील. हे ज्युलिएटचे तुमच्या शहरात जरी मिळत असतील ना, सुकन्या ज्युलिएटचे नाईट ड्रेस किंवा गाऊन, तर नक्की घ्या. फार छान क्वालिटी असते यांची आणि टिकतातही फार छान. हां हां, कॉर्ड सेटच आहे हे. सॅटिनचं पण सुंदर आहे. हो, अरे वा, हे पण सुंदर आहे. पाहिजे मुलींना तर ऑल व्हरायटी असतात. हा पण छान आहे. सॅटन कलर्स असतात, साईजेस असतात सर्व आणि एकदम छान क्वालिटी असतात. हो हो, क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही. याची काय प्राइस आहे? 1500-1700 पर्यंत असते. वेगवेगळ्या व्हरायटी प्रमाणे 1700 रुपये जनरली असते. इकडे भिंतीवरती ना सगळ्या प्रकारचे नाईट ड्रेस, गाऊनचे प्रकार, नंतर शॉर्ट गाऊन पण यांच्याकडूनच घेतलेले आहेत मी. तर तेही अगदी कुर्त्यासारखेच दिसतात, छान आहेत ते पण. बऱ्याचदा तुम्ही मला पूर्वी घातलेलंही पाहिलेलं आहे. तर यांच्याकडे सगळे प्रकार आहेत. ते प्रकार इथं भिंतीवरती लावलेले आहेत आणि त्यापैकी आपण सिलेक्ट करायचे. हे कप्तान गाऊन पण फार छान होते. कॉटनमध्ये पण आहेत अवेलेबल आणि आपल्या वेगळ्या रेग्युलर मटेरियलमध्ये पण आहेत. लहान मुलींसाठी फार छान यांच्याकडे नाईट ड्रेस आहेत. त्या फॅब्रिकमध्ये बघायचं ना. हो हो, सेम प्रिंट नाही आहे. हां हां, वेगवेगळी. त्यातले कप्तानचे प्रिंट वेगळे असतात आणि नाईटीचे प्रिंट वेगळे असतात. सुंदर आहेत हां. सॅटिनमध्ये ना परत त्यांनी दाखवलेले हे पण छान असे गाऊन होते. ओरिजिनलमध्ये तर फार सुंदर दिसत होते. इथे कदाचित तुम्हाला कलर कॉम्बिनेशन प्रॉपर कळत नसेल. पिंकवाले पण फार छान होते आणि श्रिंक नाही होणार असं बोललेले ते. सुकन्याचेच होते. बरेच जण आपल्या व्हिडिओला बघतात पण व्हिडिओला लाईक नाही करत आणि व्हिडिओला हाईप पण नाही करत आणि चॅनल सबस्क्राईब पण नाही करत. प्लीज मैत्रिणींनो, मी तुमच्यासाठी अजून नवीन नवीन काहीतरी वेगळं करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. पण चॅनलला नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करा आणि नेहमी बघत असाल
तरीही सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी परत करण्याची गरज नाही. आणि तुमचं लाईक, हाईप आणि सबस्क्राईब करणं हे मला नेहमीच प्रेरणा देत असतं. नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरतात तुमच्या कमेंट्स, तुमचे लाईक, तुमचे हाईप आणि हे सगळ्यात महत्त्वाचं फ्री आहे. याच्यात कुठलाही तुमचा शुल्क जाणार नाही आहे. आणि तुमचं ह्या सगळ्यांमुळे ना मला खरंच म्हणजे मोटिवेशन मिळतं. जितकं तुम्हाला व्हिडिओ बघून मोटिवेशन मिळतं ना, तितकंच मलाही मोटिवेशन मिळत असतं नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी, काहीतरी अजून छान करण्यासाठी. कलमकारीमध्ये पण अनेक कलर होते आणि डिझाईन होत्या. नंतर ना उन्नतीला नाईट ड्रेस घ्यायचे होते मला, तर त्यासाठी मी तिच्यासाठी नाईट ड्रेस बघत होती. नाईट ड्रेसही मस्तच होते. लहान मुलींचे शॉर्ट पॅन्ट, लाँग पॅन्ट, 3/4 पॅन्ट सगळं अवेलेबल आहे. आणि म्हणजे ना स्मूथ असतात, त्यामुळे जास्त मुलांना कम्फर्टेबल वाटतात. आणि खूप जास्त प्राईज नव्हती नाईट ड्रेसची, म्हणजे अगदी रेग्युलर प्राईज होती. छान छान डिझाईन्स होत्या, कार्टून्स पण होते. छोट्या मुलांना हे सगळं खूप आवडतं. नवीनच आलेले सगळे हो, त्यामुळे हो, हो. भरपूर आहे ना. कॅपरीमध्ये काही शॉर्टमध्ये हो हो. दोन्ही टाईप दाखवले. छान स्मूथ कपडा. हा द्या, हा पण एक द्या. का हां. हां हां, चिकनकारी आहे ना ते, एक दाखवतो तो. मी नेहमीच जे गाऊनचे प्रकार घेते ना, ते या पॅटर्नमधले असतात. या प्रिंटमधले मला खूप आवडतात. आणि 1000 रुपयापर्यंत असतात ते, किंवा काहींची किंमत 1200-1300 अशी पण असते. कुर्ते नाही घेत मी इतके महाग, पण गाऊन नक्कीच घेत असते. मला फार म्हणजे ते, कारण की ना काम करताना कम्फर्टेबल आणि कोणी आलं तरी ना म्हणजे छान दिसतं. असं खूप मळकटलेला कळकटलेला दिसत नाही. आणि घातल्यानंतर ना मी ही एवढी काळजी घेते की त्याला हात पुसण्याचा म्हणजे पुसत नाही, नॅपकिनचा वापर करते, म्हणून मग ते काळपट डाग पण पडत नाही. हे लाल हा कलरही मला खूप आवडला होता. असं वाटत होतं घेऊन टाकावा, पण विचार करत होती आहे आधीच आपल्याकडे. आणि हे पण डेनिमचे बघा, नवीन नवीन डिझाईन्स अवेलेबल होत्या त्यांच्याकडे. फार छान दिसतात डेनिमचे म्हणजे गाऊन. पण खूप ऊन तुमच्याकडे गरम वगैरे होत असेल ना, तर तिथे डेनिम रोज वापरणं शक्य नाही होत. जिथे थंड वातावरण असतं ना, तिथे छान फील होतं डेनिम, म्हणजे एक रिच असा लूक येतो डेनिमच्या गाऊनने. लेस गाऊन पण आहेत त्यांच्याकडे, आणि स्लीप टाईप पण खूप सुंदर असे फ्लावर प्रिंटेड पण होते. मी ते दाखवलेले नाही, कारण की भरपूर प्रकार होते आणि त्यांना खूप घड्या कराव्या लागल्या असत्या, म्हणून मग ना मला असं वाटत होतं की नको एवढं. कसा वाटला आजचा व्हिडिओ तेही मला नक्की सांगा. व्हिडिओ अजून पुढे आहे बरं. मग तिथून आल्यानंतर मी गेली हळदी कुंकूला. घाईतच गेली होती, खूप वेळ झालेला होता, जवळपास 8:30 वाजलेले होते. आहेत माझ्या मैत्रीण कापडनेस ताई, रोहिणी कापडनेस. फार भारी मस्तच यांचं घर इतक्या सुंदर डेकोरेट केलेलं असतं यांनी.
म्हणजे हळदी कुंकूच नाही बरं, रोजच यांचं अगदी जिन्याच्या पायरीपासून यांचं डेकोरेट केलेलं आहे. त्यामुळेच मी तुमच्यासोबत शेअर करते. नेहमीच पॅसेजचा एरियाही त्या स्वच्छ करून अगदी छान डेकोरेट, म्हणजे अपार्टमेंटमध्ये पर्सनली आपलं मानत नाही पॅसेजला, पण त्यांनी त्यांचं फार छान उत्तम असं डेकोरेट केलेलं आहे. रांगोळी अतिशय सुबक होती बघा. बाहेर हे नेहमीच असंच असतं आणि नेहमीच ना वेगवेगळ्या प्रत्येक सणावाराला त्यांनी म्हणजे डेकोरेट करतात त्यामुळे ना मला त्या खूप क्रिएटिव्ह वाटतात आणि आवडतातही खूप, कारण की त्यांच्यात खूप सुप्त गुण असे लपलेले आहेत. घरातही छान असं स्वतःच हे सगळं डेकोरेट केलेलं होतं. मस्तच हळदी कुंकवासाठी छोटीशी अशी बाईट डेकोरेशनमध्ये ठेवलेली होती. छान पतंग तयार केलेले होते. सगळंच असं सुबक मांडणी केलेली होती त्यांनी. त्यांच्या आणि माझ्या वयामध्ये खूप फरक आहे बरं, पण आमची मैत्री इतकी भारी जमलेली आहे ना. आम्ही काही सारखं भेटत पण नाही. छान असा नाश्ता ठेवलेला होता त्यांनी. आमची ओळख ना बस स्टॉप मुलांना सोडवणं आणणं याच्यातून झालेली, आणि त्यांच्यामुळे ना अनेक मैत्रिणी माझ्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. प्रत्येक स्त्रीमध्ये ना सुप्त कलागुण असतातच आणि ती जोपासत पण असते. प्रत्येकाला संधी मिळते मिळत नाही हा फक्त फरक असतो. काही संधीचं सोनं करतात, काहींकडून राहून जातं. छान असं रोजच त्यांचं घर छान म्हणजे जे सोफा कवर आहे त्यालाही छान त्यांनी डेकोरेट केलेलं आहे. व्यवहारात पण अतिशय हुशार अशी स्त्री आहे. मला नेहमी म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच त्यांच्याहून लहान असणाऱ्या मैत्रिणींना शिकवत असतात आणि हसवतात तर एवढं ना मीही खूप हसत होती. बाहेरून आल्यामुळे मी काही साडी वगैरे नेसलेली नव्हती. नंतर हे पण त्यांनी स्वतःच तयार केलेला आहे. आणि हा खाली उतरताना ना जिन्याचा भाग आता तरी कमी डेकोरेट केलेला होता. मी नेहमी जेव्हा जाते ना फार छान म्हणजे जे मटके आपण फेकून देतो त्यांचा उपयोग त्यांनी केलेला आहे. भेटू मला पण थोडीफार आयडिया मिळावी, काहीतरी नवीन बघायला मिळावं म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न. आणि मी आता तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते दुकानाचा, तर तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकतात. दुकानाचा ॲड्रेस आणि नंबर दिलेला आहे. या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला आवडले असतील तर ऑर्डर करू शकतात. ऑर्डर करणार असाल तर आधी एकच मागवा, आवडले तर मग नंतर मागवा. चला परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. अजून पुढचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल.